आपण ऐकणार आहात साधना साप्ताहिकाचा बालकुमार दिवाळी अंक 2024. अभिवाचक गौरी देशपांडे. ही साधना प्रकाशनाची 2024ची प्रस्तुती आहे. जीवशास्त्र म्हणजे काय? सरोज घासकडबी. जीवनाचे रहस्य उलगडण्याची किल्ली. आपण सारे सजीव असल्यानं आपल्याला सभोवतालच्या जगाबद्दल कुतूहल असणं अगदी स्वाभाविक आहे. लहानपणापासूनच आपण सभोवतालची झाडं, प्राणी, पक्षी यांचं जग समजून घेण्यास उत्सुक असतो. उदाहरणार्थ, वनस्पतींना सूर्यप्रकाशाची गरज का असते? पक्षी अचूक स्थलांतर कसं करतात? त्यांच्याकडे अंगभूत जागतिक स्थिती प्रणाली म्हणजे GPS आहे का? मासे पाण्यात श्वास कसा घेतात? थंडीत किंवा घाबरल्यावर अंगावर काटा का येतो? असे एक ना अनेक प्रश्न आपण विचारत राहतो. तर जीवशास्त्र ही विज्ञानाची अशी आकर्षक शाखा आहे जी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम करते. जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी हा शब्द 2 ग्रीक शब्दांमधून आलाय. बायो याचा अर्थ जीवन आणि लोगोस याचा अर्थ अभ्यास. म्हणून जीवशास्त्र म्हणजे जीवनाचा अभ्यास. जीवशास्त्रात सूक्ष्म जीवाणूंपासून मनुष्य प्राण्यांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या जीवनांचा आणि झाडांच्या जीवनाचा अभ्यास केला जातो. जीवशास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे ते सर्वत्र आहे आणि ते आपल्याला झाडांपासून प्राण्यांपर्यंत, शरीरातील सूक्ष्म पेशींपासून ते पृथ्वीवरील विशाल परिसंस्थांपर्यंत प्रत्येक जिवंत गोष्टीचं कार्य कसं चालतं हे शिकवतं. जीवशास्त्रात विविध प्रकारच्या सजीवांचा अभ्यास वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. उदाहरणार्थ, वनस्पतीशास्त्रात वनस्पती कशा वाढतात, आपलं अन्न कसं तयार करतात, बियाणं कसं तयार करतात, वातावरणाशी व इतर सजीवांशी परस्पर संवाद कसा साधतात यांचा अभ्यास केला जातो. तर प्राणीशास्त्रात वेगवेगळ्या प्राण्यांचं वर्तन, पुनरुत्पादन, विविध निवासस्थानांमध्ये ते कसे राहतात आणि पर्यावरणाशी कसं जुळवून घेतात या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. जीवसृष्टीतील वैविध्य ही अचंबित करणारी गोष्ट आहे. जगातल्या या विविध प्रकारच्या जीवसृष्टी विविध वातावरणात वास करतात. आतापर्यंत ज्ञात असलेल्या आणि नोंदवल्या गेलेल्या प्राण्यांच्या प्रजातींची संख्या 12 लाख, तर वनस्पतींच्या प्रजातींची संख्या 4 लाख आहे. सूक्ष्मजीवांच्या प्रजातींची नोंद 10 लाख झाली असली तरी त्याचा अचूक अंदाज बांधता येणं कठीण आहे. हे सर्व सजीव भिन्न भिन्न वातावरणात वर्षानुवर्ष राहत आहेत आणि या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्यात काही वैशिष्ट्ये विकसित झाली आहेत. उदाहरणार्थ, कॅक्टस हे वाळवंटात वाढतं. त्याचं जाड मांसल खोड पाणी साठवतं आणि त्याला पानांऐवजी काटे असतात. त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होऊन ते वाळवंटामध्ये टिकाव धरतं. तर उंचावरील प्रदेशातील पाईन वनस्पतीची पानं सुयांसारखी निमुळती असल्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं. तसंच त्या पानांवर असलेल्या मेणासारख्या थरामुळं कोरड्या वाऱ्यापासूनही त्यांचा बचाव होतो. प्राण्यांमध्येही अशी वैशिष्ट्ये आढळून येतात. उंट वाळवंटात राहतो. त्याच्या पाठीवरच्या कुबडात विशिष्ट चरबी असते. परिणामी तो अनेक दिवस पाणी न पिता गरम कोरड्या वाळवंटात राहू शकतो. त्याचप्रमाणे ध्रुवीय अस्वलांमध्ये असलेल्या चरबीच्या जाड थरांमुळं थंडीपासून त्यांचं संरक्षण होतं आणि गोठवणाऱ्या आर्क्टिक प्रदेशात सुद्धा ते तग धरून राहतात. सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये मुख्यत्वे करून जीवाणू, विषाणू, बुरशी यांसारख्या छोट्या सजीवांचा अभ्यास केला जातो. काही सूक्ष्मजीव मनुष्यासाठी फायदेशीर असतात. उदाहरणार्थ, पचनक्रियेसाठी मदत करणारे जीवाणू. तर काही सूक्ष्मजीव आजार निर्माण करू शकतात. मानवशास्त्र ह्युमन बायोलॉजी ही शाखा मनुष्याच्या शरीराचा अभ्यास करते. आपले अनेक अवयव कसे कार्यरत राहतात, आपण बाळापासून प्रौढापर्यंत कसे वाढतो, आपल्याला अनेक आजार का व कसे होतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम मानवशास्त्रात केलं जातं. परिसंस्था आणि सजीवांचे त्यांच्या वातावरणाशी कसे संबंध असतात याचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो.
निसर्गामध्ये अन्नसाखळी कशी असते, सर्व सजीव एकमेकांवर कसे अवलंबून आहेत आणि मानवाने आपले जीवन सुखकर करण्यासाठी केलेल्या अनेक क्रियाकलापांचा निसर्गावर विपरीत परिणाम कसा होतो, हेही आपल्याला पर्यावरणशास्त्र शिकवतं. एकूणच काय, तर जीवशास्त्र आपल्याला जिवंत गोष्टींचा टिकाव कसा लागतो, त्यांचं पुनरुत्पादन कसं होतं आणि पर्यावरणाशी त्यांचा काय संबंध आहे हे शिकवतं. उदाहरणार्थ, जमिनीवरील वनस्पती व पाण्यातील एकपेशीय वनस्पती आपलं अन्न प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेनं बनवतात. त्यामुळे त्यातून तयार होणारा प्राणवायू आपल्याला जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे. जीवशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना सर्व सजीवांचे घटक म्हणजे पेशी आहेत. मग तो एकपेशीय जीवाणू असो किंवा मनुष्य प्राण्यांप्रमाणे बहुपेशीय. बहुपेशीय जीवांमध्ये पेशींना वेगवेगळ्या कामांसाठी विशेष बनवलं जातं. उदाहरणार्थ, मानवामध्ये लाल रक्तपेशी या शरीरभर प्राणवायू पुरवतात, तर त्वचेच्या पेशी सुरक्षात्मक कवचाचं काम करून शरीराला बाह्य वातावरणातील हानिकारक घटकांपासून सुरक्षित ठेवतात. वनस्पतींमध्ये पानांमधील पेशी सूर्यप्रकाशापासून प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात, तर मुळांमधील पेशी जमिनीतील पाणी व पोषक तत्व शोषतात. या पेशी एकत्र कार्य करून त्यांना जिवंत आणि कार्यशील ठेवतात. पेशी एकत्र येऊन ऊतक तयार करतात. त्यातून हृदय, यकृत किंवा फुफ्फुसं यांसारखे वेगवेगळे कार्य करणारे अवयव तयार होतात. अवयवांचे गट एकत्र येऊन पचनसंस्थेसारखी प्रणाली तयार करतात. अशा अनेक अवयव प्रणालींचं मिळून आपलं शरीर बनतं. समजा आपलं शरीर एका घरासारखं आहे, तर पेशी म्हणजे विटा. त्या लहान पण खूप महत्त्वाच्या असतात. अशा अनेक विटा एकत्र आल्यावर एक भिंत म्हणजे ऊतक तयार होतं आणि वेगवेगळ्या भिंती मिळून वेगवेगळ्या खोल्या तयार होतात. उदाहरणार्थ, शयनकक्ष, स्वयंपाकघर इत्यादी. म्हणजे या भिंतींमधून वेगवेगळे अवयव तयार होतात आणि सगळ्या खोल्या मिळून संपूर्ण घर म्हणजेच प्रणाली तयार होते. तिथे हे सर्व अवयव एकत्र काम करतात. प्राण्यांमध्ये पचनसंस्था किंवा मज्जासंस्था असतात, तसंच वनस्पतींमध्ये पाणी व पोषक तत्व वाहून नेणारी वाहिका प्रणाली असते. या संघटित कार्यामुळं सर्व जीवित गोष्टींना चालणं, अन्न पचवणं, विचार करणं अशा जटिल क्रिया करता येतात. सजीवांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रजननाची क्षमता. त्यामुळे प्रजाती टिकून राहतात आणि पुढच्या पिढ्यांमध्ये जीवनाचा प्रवाह सुरू राहतो. प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे सर्व सजीव प्रजननाच्या विविध पद्धती वापरतात. त्यात लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन आढळतं. प्राण्यांमधील लैंगिक प्रजननात 2 पालकांचा सहभाग असतो. त्यामुळे अपत्याला दोघांचे आनुवंशिक गुण मिळतात. प्राण्यांमध्ये लैंगिक प्रजननाच्या विविध पद्धती आहेत. उदाहरणार्थ, मनुष्य, सस्तन प्राणी व पक्षी हे आंतरिक फलन करतात. म्हणजे शुक्राणू आणि अंडाणू मादीच्या शरीरात एकत्र येतात, त्यांच्यात फलनक्रिया होऊन गर्भधारणा होते आणि मादीच्या शरीरात अपत्याचा विकास होतो. पक्षी प्रजननात मादी अंडी घालते आणि ती उबवण्यासाठी नर व मादी एकत्रित काळजी घेतात. त्यामुळे अंडी फुटून अपत्ये बाहेर येतात. या उलट मासे आणि उभयचरांमध्ये बाह्य फलन होते. मादी अंडी पाण्यात सोडते, नर त्या अंड्यांना बाहेरूनच शुक्राणूंनी फलित करतो आणि अपत्यांची वाढ बाहेर पाण्यातच होते. जीवशास्त्राच्या अभ्यासामुळं आपल्याला सर्व सजीव प्रजातींच्या प्रजनन प्रक्रियेचं सखोल ज्ञान मिळालंय. त्यामुळेच पृथ्वीवरील जीवांची विविधता आणि जटिलता टिकून राहते. थोडक्यात काय, तर जीवशास्त्र हे जीवनाचे रहस्य उलगडण्याची किल्ली आहे. सर्वात लहान जीवापासून ते सर्वात मोठ्या परिसंस्थांपर्यंत ते आपल्याला आपल्याबद्दल आणि सभोवतालच्या जगाबद्दल शिकवतं आणि प्रत्येक जीवित गोष्टीबद्दल आदर निर्माण करतं. प्रत्येकासाठी जीवन कसं चांगलं करता येईल हे सांगतं. जीवशास्त्रातील आणखी एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना म्हणजे उत्क्रांती. ही एक प्रक्रिया आहे. त्यानुसार अनेक सजीव दीर्घ काळाच्या अवधीत बदलत असतात आणि तो अभ्यास केल्यावर आपल्याला कळतं की साधे जीव विविध काळानंतर जटिल प्राणी, वनस्पती आणि मानवामध्ये विकसित झालेत.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी प्राकृतिक निवड ही संकल्पना मांडली. या संकल्पनेनुसार जीवजातीमध्ये सर्वाधिक अनुकूल असलेले प्राणी व वनस्पती जिवंत राहतात आणि जास्त शक्यतेनं पुनरुत्पादन करून त्यांचे गुणधर्म त्यांच्या संततीत पोहोचवतात. हळूहळू या प्रक्रियेमुळे त्या जातींमध्ये बदल होत जातात. उदाहरणार्थ, एका जंगलात विविध रंगांची फुलपाखरं आहेत. काही हिरवी, काही तपकिरी आणि काही चमकदार पिवळी. त्यापैकी हिरवी आणि तपकिरी फुलपाखरे जंगलात पानांशी व फांद्यांशी मिसळून जातात, तर चमकदार पिवळी फुलपाखरं अगदी सहजपणे दिसतात. त्यामुळे त्यांना शिकारीचा धोका जास्त असतो. हिरवी आणि तपकिरी फुलपाखरं त्या मानानं जास्त काळ जिवंत राहतात आणि पुढील पिढीला जन्म देतात. परिणामी हळूहळू जंगलातील फुलपाखरं बहुतांशी हिरवी व तपकिरी दिसतात. या प्रक्रियेला प्राकृतिक निवड असं म्हणतात. कधीकधी मानवाच्या प्रभावामुळे सुद्धा काही प्राण्यांमध्ये उत्क्रांती होताना दिसून येते. उदाहरणार्थ, आफ्रिकन हत्ती खूप मोठा असतो. त्याचे सुळे सुद्धा मोठे असतात. त्यांचा उपयोग तो झाडाची साल काढणे, पाण्यासाठी जमीन खोदणे अशा अनेक कामांसाठी करतो. हे सुळे खूप मौल्यवान असल्यानं अलीकडच्या दशकात अशा अनेक हत्तींच्या सततच्या शिकारीमुळं त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि लहान दात किंवा दात नसलेल्या हत्तींच्या जन्मसंख्येत वाढ झाली आहे. हे उदाहरण स्वच्छ दाखवतं की प्राण्यांच्या नैसर्गिक निवडीवर मानवी दबावाचा परिणाम कसा होतो. इंग्लंडमध्ये पतंग किड्याचे 2 प्रकार आढळतात. पतंग किडा म्हणजे पेपर्ड इन्सेक्ट. एक हलक्या तपकिरी रंगाचे आणि दुसरे काळ्या रंगाचे. हलक्या तपकिरी रंगाचे पतंग झाडांच्या सालींवर चांगले लपले जात, त्यामुळे शिकारी पक्ष्यांना त्यांचा शोध घेणं कठीण जात असे. काळ्या रंगांचे पतंग मात्र सहज दिसत, त्यामुळे त्यांची शिकार होत असे. परिणामी त्यांची संख्या कमी राहत असे. औद्योगिक क्रांतीनंतर हवेत वाढलेल्या प्रदूषणामुळं झाडांच्या सालींवर काजळी धरू लागली. त्यामुळे हलक्या तपकिरी रंगांचे पतंग सहज दिसू लागले आणि त्यांची शिकार जास्त होऊ लागली. याउलट काळे पतंग झाडांच्या काजळी बसलेल्या सालींवर लपले जाऊ लागले. परिणामी त्यांची शिकार कमी होऊ लागली. या उदाहरणावरून स्पष्ट होतं की पर्यावरणातील बदलांमुळं प्राण्यांचे गुणधर्म बदलतात आणि त्यांची जिवंत राहण्याची व प्रजनन करण्याची क्षमता वाढते किंवा कमी होते. म्हणजेच वातावरणातील बदलांमुळं नैसर्गिक निवड होते, ती उत्क्रांती होण्यास कारणीभूत ठरते. जीवशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात प्राचीन काळात ॲरिस्टॉटल या वैज्ञानिकानं केली. त्यांना जीवशास्त्राचे जनक असं म्हणतात. त्यांनी विविध प्राण्यांचे आणि वनस्पतींचे अध्ययन व वर्गीकरण करून जीवशास्त्राच्या अभ्यासाचा पाया घातला. प्राचीन भारतीय साहित्यामध्येही जीवविज्ञानाशी संबंधित काही उल्लेख आहेत. आजतागायत अनेक वैज्ञानिकांनी महत्त्वपूर्ण संशोधन करून जीवशास्त्रातील अनेक गमतीजमतींची ओळख आपल्याला करून दिली आहे. भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींच्या जीवनावर महत्त्वाचं संशोधन केलं. त्यांनी सिद्ध केलं की वनस्पती जिवंत असतात आणि त्यांच्यात इतर सजीवांप्रमाणे प्रतिक्रिया देण्याची क्षमता असते. आजही जगभरातील अनेक वैज्ञानिक जीवशास्त्राचा अभ्यास करण्यात कार्यमग्न आहेत आणि नवीन नवीन गोष्टींचा शोध लावतायत. अलीकडे जैवतंत्रज्ञान ही एक नवी शाखा जीवशास्त्रापासून तयार झाली आहे. तिचा उपयोग जिवंत जीवांचा वापर करून समस्या सोडवणं आणि अनेक उपयुक्त उत्पादनं तयार करणं यासाठी केला जातो. याची 2 उदाहरणं आपण बघू. बीटी कापूस हा जैवतंत्रज्ञानानं बनवलाय. या कापसामध्ये बीटी म्हणजे बॅसिलस थुरिनजेन्सिस या नावाच्या जीवाणूचे जनुक समाविष्ट केलेत. त्यामुळे या कापसामध्ये एक प्रथिन तयार होतं. ते काही विशिष्ट हानिकारक कीटकांना, उदाहरणार्थ कापूस बोंडअळी, मारक ठरतं. पण मानव व प्राण्यांसाठी ते सुरक्षित असतं. त्यामुळे बीटी कापूस कीटकांच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहतो, शेतकऱ्यांना अधिक कापसाचं पीक काढता येतं आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो. भारतामध्ये 2002 पासून बीटी कापसाचा वापर सुरू झाला. परिणामी कीटकनाशकांच्या खर्चात कपात आणि उत्पादन वाढीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न सुधारलं. दुसरं उदाहरण म्हणजे इन्सुलिनची मोठ्या प्रमाणावर निर्मिती. हे केवळ जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झालं.
मधुमेहाचे अनेक रुग्ण रोज इन्सुलिनचा वापर करतात. पूर्वी इन्सुलिन गायींच्या किंवा डुकरांच्या स्वादुपिंडातून काढलं जात असे. अर्थातच त्याचं उत्पादन खूप कमी आणि किंमत भरपूर होती. आता मात्र जैवतंत्रज्ञानामुळं प्रयोगशाळेत सूक्ष्म जीवाणूंमार्फत मोठ्या प्रमाणात इन्सुलिन तयार करणं सहज शक्य झालंय. त्यामुळे त्याचं उत्पादन जास्त आणि परवडणाऱ्या कमी किमतीत ते उपलब्धही झालंय. थोडक्यात काय तर जीवशास्त्राचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ते आपल्याबद्दल व आजूबाजूच्या जीवित जगाबद्दल खूप मजेदार गोष्टी शिकवतं. जीवशास्त्र शिकत राहून निसर्ग व सर्व जीवित गोष्टींमधील परस्पर संबंध चांगल्या तऱ्हेनं समजून घेता येतात.